पण कसं असतं ना गिरीश महाजन, की आत्तापर्यंत आम्ही जे नेते बघतो की जबाबदारी दिली आहे म्हणून अधिकाऱ्याला फोन करा, जिल्हाधिकारीला फोन करा. पण तुमच्या बाबतीतलं थोडंसं वेगळी आहे स्टाईल. कारण तुम्ही चिंचोळ्या रस्त्यातून पण टेकडीवर पोहोचता. तुम्ही त्या पुरामध्ये पण पुराच्या पाण्यात उभे राहता. तुम्ही उत्तराखंडला पण धावत पळत जाता. ते तुम्ही केरळ म्हणजे तिथेही जाता. ऑस्ट्रेलियामध्ये मला वाटतं संसदेमध्ये तुमच्या गौरवोद्गार देखील काढले गेलेले आहेत तिकडच्या लोकांकडून. बाकी काही नाही. तर उद्धव ठाकरे म्हणतात की मी युती केली कारण मला गिरीश महाजन हवे होते. त्याचं प्रेम आहे माझ्यावर. किस्सा मला नक्की ऐकायला आवडेल. त्याचं प्रेम आहे माझ्यावर. उद्धवजीचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. खूप चांगले संबंध आहे त्यांच्याशी आणि ते बघत होते इतक्या वर्षामध्ये माझ्यावर जी जी पक्षाने जबाबदारी दिली, कुठली जबाबदारी असेल ती मी पूर्णपणे पार पाडली. कारण आम्ही सोबतच अनेक वर्ष भाजप सेना युतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला आठवतं पालघरची निवडणूक होती आणि त्यावेळेला पोटनिवडणूक होती. देशभरामध्ये आम्ही सगळ्या निवडणुका हरलो होतो, सगळ्यात जवळपास. म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघातली सुद्धा निवडणूक होती, ती सुद्धा आम्ही मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर हारलेलो होतो. आणि म्हणून आता हे आमच्यापुढे मोठं आव्हान होतं. आणि त्यावेळेला विदर्भातली नाना पटोलेंनी राजीनामा दिला होता. ती एक जागा आम्हाला लढायची होती. आणि इथे आमचे खासदार होते वनगाजी, ते त्यांचं निधन झालं, त्यामुळे ही जागा रिकामी झालेली होती. आणि म्हणजे पोटनिवडणुका जिंकणं आमच्यापुढे मोठं आव्हान होतं, जिकरीचं होतं की देशभरात आपण सत्तेत आहोत, केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत, पण आपण जागा का हरतोय लगेच 6-8 महिन्यामध्ये. आणि म्हणून इथल्या जागा निवडण्याची जबाबदारी आम्ही विभागून घेतली. तिकडे गडकरी साहेब होते विदर्भात, देवेंद्रजी होते, सुधीर मुनगंटीवार होते. आणि इकडे मला सांगितलं की बा तुम्ही इकडे लक्ष द्यायचं, पालघरमध्ये महिनाभर तिथेच राहायचं आणि जागा निवडून आणायची. माझ्यावर मंगलजी सुद्धा होते लोढा. मग आम्ही कामाला लागलो. मी महिनाभर पालघरमध्येच थांबलो होतो. मी कधी तिथे गेलेलो नव्हतो, पण महिनाभर सगळ्या त्या आदिवासी भागामध्ये मी गेलो. तिथे रात्रंदिवस आम्ही काम केलं. आणि तिथे मग ते रिसॉर्ट होतं सायलेंट म्हणून, मग आम्ही रात्री तिथेच थांबायचो. मग 4-5 वेळा 3-4 वेळा उद्धवजी माझी त्या ठिकाणी भेट झाली. आम्ही मंत्रिमंडळात सोबतच होतो त्यावेळेला. मग त्यावेळेला भेट व्हायची. मला सगळे चिडवायचे की काय तुम्ही इथे दगडावर डोका पट्टाय, हा ठाणे जिल्हा आहे, हा आमचा बालेकिल्ला आहे, हा दिघेंचा बालेकिल्ला आहे, कशासाठी फिरता गिरजी तुम्ही, तुमच्या पार्टीने तुम्हाला दिलं इथे पाठवून म्हणे नुसतं विनाकारण. मग मी हसायचो. आणि मग 2-3दा झाल्यानंतर मग आमची त्यांची शर्यत लागली एकदा. मी म्हटलं उद्धवजी तुम्ही मला वारंवार म्हणतात तर 8 दिवसात निवडणूक राहिली, आपण शर्यत लावायची का? म्हटलं काय शर्यत लावायची? म्हटलं तुम्ही सांगा ना. मी म्हटलं तुमच्याशी मी काय शर्यत लावू? नाही सांगा तुम्ही. मी म्हटलं मग शर्यत आपण अशी लावू, तुम्ही जर जिंकलात तर तुमच्याकडे मोठा बुके, सर्वात मोठा बुके आणि पेढ्याचा बॉक्स घेऊन म्हटलं मी तुमच्या घरी येईल, मातोश्रीवर त्या ठिकाणी येईल तुमचं अभिनंदन करायला. चालेल म्हणे. मग चांगले ऑर्डर द्या. म्हटलं देतो. आणि म्हटलं जर आम्ही जर जिंकलो तर सगळ्यांनी, माझ्याकडे सगळं मंत्रिमंडळ होतं त्यांचं, त्याच्यासमोर एकनाथजी शिंदे पण होते, सगळेच होते बसलेले. मग एकदम सगळ्यांनी टोकडेच की हा काय सांगतोय असं. मी म्हटलं सर मी जर जिंकलो तर तुम्ही काहीच करायचं नाही. म्हटलं पहिला फोन फक्त अभिनंदनाचा मला करायचा, पहिलाच फोन तुम्ही मला करायचा, कोणाशीच बोलायचं नाही. म्हणजे ठरलं. ती वेळ देणार नाही म्हणजे फक्त तुम्ही चांगला बुके बघून ठेवा. म्हटलं चालेल. आणि पेढे मी सांगतो तिथून आणा. म्हटलं चालेल. आणि निवडणुकीचा निकाल लागला. आणि खरंच उद्धवजींनी मला फोन केला आणि अभिनंदन मला त्या ठिकाणी केलं. आणि त्यांनी म्हटलं झालं कसं काय, हे आहे काय व गिरीश महाजन रसायन की एवढ्या अनुकूल परिस्थिती आमची असताना आणि वनगांचा मुलगा त्यांनी उमेदवार म्हणून घेतलेला, त्यांचा उमेदवार म्हणून. आमच्या भाजपचे वर्षानुवर्षे वनगा आमचे आमदार होते, खासदार होते 6-6, 7-8 टर्म 8 टर्म. आणि त्यांचा मुलगा तिकडे गेला, त्यांनी त्याला पार्टीत घेतलं आणि त्यालाच तिकीट दिलं. म्हणजे ती सिंपतीसुद्धा त्याच्या बाजूने होती. पण असं असताना सुद्धा आम्ही ती निवडणूक जिंकली. 40,000 मतांनी आम्ही ती निवडणूक लोकसभेची जिंकली. 40,000 मतांनी जिंकली. आणि मग तेव्हा उद्धवजी म्हणाले की बाबा हे आहे काय रसायन गिरीश महाजन, असं कसं काय शक्य आहे. आणि म्हणून मग ते त्यावेळेला लोकसभेचे ज्यावेळेला आमचे इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला युती होत नव्हती, थोडी ताणाताणी होती. आमचे सगळे नेते त्यांना फोन करत होते, घरी येऊन गेले होते. पण नंतर एकदाची युती झाली. आणि वर्षावर आमची ज्यावेळेला मिटिंग झाली, सगळेच आमदार खासदार मंत्री सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला उद्धवजींनी सुरुवात अशी केली की बाबा मी युती का केली, मी युती का केली कोणी सांगू शकेल? म्हणे मी फक्त एका माणसामुळे युती केली, म्हणे गिरीश महाजनमुळे. गिरीश महाजन मला पाहिजे होते म्हणे, असा माणूस मला पाहिजे म्हणे, हा काही करू शकतो. आणि म्हणून तो त्यावेळेचा प्रसंग अजूनही सगळा रेकॉर्डेड आहे, तो टी व्हीवर दाखवला गेला. पण निश्चित ते त्यावेळेला ते असं बघत नव्हते हा इकडे पक्षाचा, याचं कौतुक कसं करायचं काय करायचं ते सगळ्या भाषणामध्ये सुद्धा सांगायचे. आमच्याकडे असा एक माणूस आहे की हा काही करू शकतो, ते जाहीर सभेतसुद्धा सांगायचे लाख लोकांच्या. हे त्यांचं प्रेम आहे. आणि खरंच कुठे तिथे राजकीय लवलेश न ठेवता ते
माझ्याबद्दल त्या ठिकाणी बोलायचे. आणि असे अनेक किस्से आहेत निवडणुकीमधले, राजकारणामधले. मी पण आता 35 वर्ष झाला आमदार आहे, मंत्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन उद्धवजी माझ्यावर प्रेम करायचे.